मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पाहणार आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन पहा. राइट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स फॉर ईच एक्सपेरिमेंट्स अँड ऑल्सो राइट ABC इन सेट फॉर्म अँड राइट N of A, N of B, N of C असा क्वेश्चन आहे. तर त्यातला पहिला क्वेश्चन पहा. पहिला क्वेश्चन पहा. वन डाइज रोल्ड, जेही काही तुम्हाला दिलेलं आहे वन डाइज रोल्ड, त्याच्या अगोदर लिहायचं इव्हेंट एस. वन डाय इज रोल्ड. जर एक डाय टाकला, एक फासा टाकला, तर आम्हाला सॅम्पल स्पेस कोणते मिळतात बघूया. सो हिअर इज सॅम्पल स्पेस. कोणी सॅम्पल स्पेस असं लिहितं, कोणी लिहित नाही. सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू, नाहीतर नुसतं यस सुद्धा तुम्ही लिहू शकतात. इज इन कर्ली ब्रॅकेट 1 ते 3 4 5 6 हे झाले सॅम्पल पॉइंट्स. 6 मिळाले. दॅट्स वाय वी कॅन राईट n of s is equal to 6. n of s is equal to 6. आता वन डाइज रोड अँड फाइंड किंवा राइट ABC अँड N of A, N of B, N of C असा क्वेश्चन आहे. तर त्यामधला मी पहिला इव्हेंट वाचतोय. इव्हेंट A इज, बघून लिहितो मी तो. इव्हेंट A त्यामध्ये 1 नंबर टाकतोय. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. त्यामध्ये फर्स्ट इव्हेंट A, capital A. Events are generally denoted by capital A, and event is a set of all favorable sample points. Event A is a even number on upperface. So even number on upperface हा इव्हेंट एक क्वेश्चन मध्ये दिलाय. आता मी टेक्स्टबुक बाजूला ठेवतो आणि याचा आन्सर लिहितो. इव्हेंट ए. सो इथे लिहायचं ए इज इव्हन नंबर्स. या सॅम्पल स्पेस मधलेच इव्हन नंबर आहेत 2 4 6. इव्हन नंबर्स आर नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2. सो हिअर इज 2, 4, 6 हे आम्हाला इव्हन नंबर मिळाले. N of A किती मिळालं मग? N of A, नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट A, नंबर ऑफ पॉइंट्स इन इव्हेंट A इज इक्वल टू 3. इज इक्वल टू 3. इव्हेंट A से वन डाइज रोल्ड, सॅम्पल स्पेस S इज 1 2 3 4 5 6, N of S इज 6. आणि त्यातला एक इव्हेंट दिलाय इव्हन नंबर्स ऑन अप्पर फेस. तर इव्हन नंबर 2 4 6 आहेत. सो N of A इज 3. सेकंड इव्हेंट आम्हाला दिलाय टेक्स्टबुक मध्ये ऑड नंबर ऑन अप्पर फेस. सो B इन इव्हेंट B इज इक्वल टू, इन कर्ली ब्रॅकेट ऑड नंबर्स कोणते त्यामध्ये 1 3 5. सो 1 3 5 हे आपलं याचं सॅम्पल पॉइंट्स असतील. दॅट्स वाय N of B is equal to 3. N of B is 3. तसंच इथं आणखी एक इव्हेंट दिलेला आहे, इव्हेंट 3, विच इज इव्हेंट C. इव्हेंट C is prime numbers. Prime numbers on upper face. ऑन अप्पर फेस. ब्ल्यू पेनचा क्वेश्चन आहे. सो इव्हेंट सी, प्राइम नंबर्स आर नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 1 अँड इट सेल्फ. तर प्राइम नंबर ह्या 1 ही प्राइम नंबर नाही. सो फर्स्ट प्राइम नंबर असेल 2, देन 3 अँड नेक्स्ट वन इज 5. सो 2 3 5 असे आम्हाला 3 प्राइम नंबर्स मिळाले. दॅट्स वाय
n of C is number of sample points in event C is equal to 3. म्हणजेच आम्हाला काय मिळालं, बी मध्ये असं मिळालं 1 2 3 1 2 1 3 5 आणि इथे मिळालं 2 3 5. सो या ऑड नंबर्स आहेत, एन ऑफ बी 3 आहे, प्राईम नंबर्स 3 2 3 5 आहेत, असे आम्हाला 3 सॅम्पल पॉइंट्स मिळालेले आहेत. एकदा पाहून घ्या. नमस्कार मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.3 याच्यामधील हा पहिला जो क्वेश्चन आहे त्यातला हा दुसरा क्वेश्चन पहा. राईट एस एन ऑफ एस ए बी सी अँड एन ऑफ ए एन ऑफ बी एन ऑफ सी असा क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन आहे 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आणि आम्हाला माहिती आहे जर दोन डाईस असतील तर सॅम्पल स्पेस काय लिहायचा, तर 1,1 1,2 1,3 1,4 1,5 1,6. पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2 असं. पुन्हा 2,1 2,2 2,3 2,4 2,5 2,6 3,1 3,2 असं आम्हाला 4,1 असं आम्हाला 6,6 पर्यंत लिहायचंय. तर अशा प्रकारे एन ऑफ एस हे आम्हाला 6 × 6 म्हणजे 36 मिळाले. 2 डाईस म्हटलं की सॅम्पल स्पेस असाच लिहायचा आणि सॅम्पल पॉइंट्स 36च असतील. तर आता याच्यामधला मी सब क्वेश्चन वाचतो. यातला सब क्वेश्चन काय तो पाहूयात. इव्हेंट ए, यातला सब क्वेश्चन 1 इव्हेंट ए. सो इव्हेंट ए इज इव्हेंट कॅपिटल ए इज काय तो पहा, सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. लिहितोय मी तर सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6 असं आम्हाला दिलेलं आहे. आता मी क्वेश्चन बाजूला ठेवतो. आता याचा आन्सर कसं लिहिता येईल बघूयात आपण. तर हे जे फेस आहेत हे दोन्ही अप्पर फेस आहेत. फर्स्ट डाई सेकंड डाई, फर्स्ट डाई सेकंड डाई, फर्स्ट डाई सेकंड डाई असे हे आहेत. तर सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6 पाहिजे, 6च्या पटीत. म्हणजे दोघांची सम ही 6 किंवा 6 दोन्ही 12 अशी हवी. 18 तर येणारच नाही कारण 6,6 हा मॅक्झिमम आहे. चला दोघांची सम 6 येते असे कोणते आहेत पाहूया. याच्यामध्ये 6 येणारे पहा 1,5. 6 येणारे कोणते आहेत ते पहा 1,5. या दोघांची सम 6 येते बघा 1,5. देन 2,4, देन 2,4. चला त्याच्यानंतर 3,3, देन 4,2, देन 5,1. या एवढ्यांची सम ही 6 येते. म्हणून हे जे काही सॅम्पल पॉइंट्स आहेत ते आम्हाला तिकडे लिहायचे आहेत. 6 येणारे अजून काही आहेत का, नाही. चला त्याच्यानंतर 6 + 6 12, 6 दोन्ही 12 हे सुद्धा 6च्या मल्टिपल मध्ये आहे. म्हणून हे एवढे सॅम्पल पॉइंट्स आम्हाला तिथं लिहावे लागतील. किती येतात बघूयात आपण. 1 2 3 4 5 6 येणार. तर मी इथं हे लिहितोय. सर इव्हेंट ए सॅम्पल स्पेस इव्हेंट ए देन सॅम्पल स्पेस ए इज लिहितोय ते मी 1,5 कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे आम्हाला 1,5 देन 2,4 नेक्स्ट 3,3 4,2 next 5,1. the last one is 6,6.
6, in that manner we get how many sample points? Then we get 6 sample points. So n of A is equal to 6. n of A is equal to 6. हे 6 आले बघा. ओके, आता इव्हेंट बी काय तो आपण बघूयात. इव्हेंट बी आहे सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मिनिमम 10. ओके, इथं मी लिहितोय इव्हेंट बी नंबर 2 इज इव्हेंट बी इज सम ऑफ digits on upper faces is minimum 10. minimum 10. कमीत कमी 10 सम आली पाहिजे. मिनिमम 10 असली पाहिजे. मग कमीत कमी 10 सम येणारे कोणते कोणते असतील? कमीत कमी 10 म्हणजे जास्तीत जास्त 11, 12 सुद्धा चालेल. म्हणून मिनिमम सम येणारे जे काही फेसेस आहेत तर ते फेस आम्ही याच्यामध्ये पाहणार आहोत. तर कमीत कमी 10, 4 + 6 10 येते, 5 + 5 पण 10 येते, 6 + 4 पण येते. कमीत कमी 10, जास्तीत जास्त 11 आणि 12 सुद्धा चालतील. म्हणूनच आम्हाला हे इथले सॅम्पल पॉइंट्स इव्हेंट बी मध्ये लिहायचे आहेत, ते आपण लिहूयात. सो सॅम्पल फॉर सॅम्पल स्पेस बी इज इक्वल टू 4,6. हिअर इज 4,6. देन 5,5. 5,5. Next 5,6. Next 6,4. 6,4. 6,5. And last is 6,6. Minimum 10. कमीत कमी 10, जास्तीत जास्त 11 आणि 12 सुद्धा चालतील. That's why n of b is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. 4, 5, 6. In that manner, we get b is equal to, and n of b is equal to 6. n of b is equal to 6. आता शेवटचा जो इव्हेंट आहे तो क्वेश्चन मध्ये आम्हाला दिलेला आहे आणि तो आहे इव्हेंट सी, सेम डिजिट ऑन both upper faces. So here is number 3 is event C is same digit on both upper faces. वरच्या दोन्ही फेस मध्ये किंवा फेसवर आम्हाला सेम डिजिट पाहिजे, तर ते कोणते येतात बघूयात. म्हणून सी इज इक्वल टू सेम असलेले पहा इथं आहेत 1,1, 2,2, 3,3, 4,4, 5,5, 6,6. म्हणजे अशा या डायगोनल वरचे 6 सॅम्पल पॉइंट्स आम्हाला इथं लिहायचे आहेत. तर ते मी लिहितोय 1,1, 1,1, देन 2,2, 3,3, 4,4, then 5,5. Last is 6,6. 6,6. That's why finally we get a number of sample points in event C is equal to 6. अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन 1 मधला दुसरा क्वेश्चन संपलेला आहे. तर ते एकदा पुन्हा ओव्हरलुक करा. 2 डाईस म्हटलं रे म्हटलं की एस इजिकल टू असंच लिहायचं, पक्क ठरलेलं आहे. मग एन ऑफ एस इजिकल टू 36. मग इव्हेंट तुम्हाला वेगळे वेगळे देतील. बघूयात आपण कोणता इव्हेंट दिलाय. हे ब्ल्यू पेनचं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तर इव्हेंट ए आहे सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज अ मल्टिपल ऑफ 6. 6च्या पटीत असले पाहिजे. म्हणजे त्यांची सम जी आहे 6 किंवा 6 2 12 6 3 18 अशी आली पाहिजे. तर 6 सम येणारे जे काही आहेत सॅम्पल पॉइंट्स 1 + 5 6 येते. सो 1,5, 2,4,
3,3 4,2 5,1 6,6 यांची बेरीज 6 येते पण या दोघांची 12 येते. सो असे एन ऑफ ए आम्हाला 6 मिळालेत. तर इव्हेंट बी आहे सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मिनिमम 10. कमीत कमी 10 सम येणारे आम्हाला इथे लिहायचे 4,6 5,5 6,4 6,5 5,6 6,6 यांची बेरीज 10 आणि या दोघांची 11 येते बघा. याची आणि याची 11 येते आणि याची 12 येते. मिनिमम 10 म्हटल्यामुळं मॅक्झिमम 11 आणि 12 सुद्धा मला इथं लिहिलेले चालतील. 6 झाले. इव्हेंट सी आहे सेम डिजिट्स ऑन बोथ अप्पर फेसेस सेम असलेले 1,1 2,2 3,3 4,4 5,5 6,6 असे आम्हाला 6 सॅम्पल पॉइंट्स मिळालेले आहेत. ते मी इथं लिहिलेले आहेत. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 5.3 मधला पहिल्यातला तिसरा क्वेश्चन पहा. 3 coins are tossed simultaneously. Then write A, B, C, N of A, N of B, N of C, S and N of S. असा क्वेश्चन आहे. इव्हेंट ए आम्हाला दिलेला आहे टू गेट ॲट लिस्ट 2 heads. इव्हेंट बी टू गेट नो हेड. इव्हेंट सी टू गेट अ हेड ऑन सेकंड कॉइन. तर आम्हाला काय करायचंय तर पहिल्यांदा इव्हेंट एस असं लिहायचंय. 3 coins are tossed. 3 कॉइन जर घेतले पहा एका कॉइनवर काय असेल हेड टेल असेल. असे 3 आहेत म्हणून आम्हाला तिघांचे हेड तिघांचे टेल आहेत. मग त्यासाठी जो सॅम्पल स्पेस आहे तो असा आहे पहा एच 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 पहिल्यावर एच दुसऱ्यावर एच तिसऱ्यावर एच 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 टी पहिल्या दोन्हीवर हेड पडलंय तिसऱ्या कॉइनवर टेल पडलंय. देन एच टी एच हेड टेल हेड. देन टी एच एच इथे लक्षात पहा 3 कॉइन आहेत प्रत्येकाला हेड आणि टेल असणार आहे. हे असं आलं. पुढं अरे पुढं आम्ही काय केलं तर आता जे एच 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 दिसतात त्यांना टी न रिप्लेस करूयात आणि टी ला एच न. सो एच 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 च्या खाली लिहायचंय टी टी टी. एच एच ला लिहिलं मी टी टी. टी इज एच एच टी एच टी इथं लिहिलं एच टी टी. अशा प्रकारे आम्हाला हा सॅम्पल स्पेस एस मिळाला. लक्षात ठेवा 3 coins are tossed simultaneously म्हटलं की आम्हाला सॅम्पल स्पेस असाच लिहायचा आहे. एच 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 टी एच टी एच टी एच एच आणि यांना उलट करायचं कसं टी 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 एच टी एच टी एस टी टी. In that manner we get n of s number of sample points is equal to 8. आता आपण या इव्हेंट कडे जाऊयात. हे आम्हाला मिळालं. आता इव्हेंट ए कडे या. टू गेट ॲट लिस्ट 2 heads. ॲट लिस्ट कमीत कमी 2 heads. कमीत कमी 2 H पाहिजेत. जास्तीत जास्त 3 पण चालतील. चला कमीत कमी 2 H असलेले कमीत कमी 2 आहेत का पहा. तिसरं काही का असणार कमीत कमी 2 H आहेत. सो हिअर इज एच 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 कमीत कमी 2 आहेत. तिसरं काही का असणार कमीत कमी 2 H पाहिजे. जास्तीत जास्त 3 पण चालतील. कमीत कमी 2 H आहेत का इथं पहा ह्याच्यात हो आहेत. सो एच एच टी इथं 2 आहेत. सो एच ची एच एच टी एच नेक्स्ट इज टी एच एच. अशा प्रकारे आम्हाला इथं 4 सॅम्पल पॉइंट्स मिळतील. पुन्हा एकदा पहा कमीत कमी 2 H आहेत का आहेत आहेत आहेत. कमीत कमी 2 आहेत का हो आहेत. तिसरं काही का असे ना. सो वी गेट n of A is equal to 4. हा होता इव्हेंट ए. आता इव्हेंट बी पहा टू गेट नो हेड. हेड आम्हाला पाहिजे नाही. मग ह्याच्यामध्ये एच आम्हाला नको आहे.
म्हणजे टी पाहिजे, तर टी 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 हे एकच सॅम्पल पॉइंट आम्हाला मिळणार आहे, तर ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचंय टी टी टी. So we get n of b, number of sample points in event B is equal to 1. Next, event C is to get head on second coin. Head म्हणजे H हे सेकंड कॉइन वर पाहिजे, म्हणून दुसऱ्यांदा H असलेले लिहायचे. तेव्हा इथं H आहे 1 2, इथं नाहीये 3, इथे काय, असे 4 आम्हाला लिहायचे. चला आपण लिहूयात. सेकंड कॉइन वर H असलेलं H H H H H T, then T H H, and the last is T H T. अशा प्रकारे आम्हाला 4 इव्हेंट्स 4 सॅम्पल पॉइंट्स मिळतील. सो वी गेट n of C is equal to 6. कुठलाही पॉइंट कुठेही तुम्ही लिहू शकतात बरं का, क्रमानंच लिहावं असं काही नाही. Because inset order is not important. ओके, तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन संपलेला आहे.